सध्या मी सुधागड तालुक्यातील घोटवळ पुलावरती आहे। आपण पाहतोय या जुन्या पुलाची जीर्ण अवस्था झालेली आहे आणि याच कारणास्तव एकंदरीत नवीन पुलाचं जे आहे ते काम या ठिकाणी सुरू आहे। जवळपास 2 वर्षापासून या नवीन पुलाचं या ठिकाणी काम सुरू आहे। जवळपास या ठिकाणी 6 गावांना जोडण्याचं काम जे आहे तो हा पूल जो आहे तो नवीन करणार आहे आणि त्यामध्ये जवळपास 1000 ग्रामस्थ जे आहेत ते रोजचा या ठिकाणाहून प्रवास करत असतात। कारण का त्या 6 गावांची ग्रामस्थांची लोकसंख्याच ही जवळपास 1000 आहे। मात्र आपण पाहतोय 2 वर्षापासून या नवीन पुलाचं जे ते काम सुरू आहे, मात्र हे काम पूर्णतः रखडलेलं आहे आणि त्याच कारणास्तव ही जी खालची पीसीसी आहे, आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये, ही पूर्णतः उखडून गेलेली आहे। कशा पद्धतीमध्ये या नवीन पुलाचं काम सुरू आहे हे यावरून एकंदरीत स्पष्ट होत आहे। आपण जर पाहिलं तर नवीन पुलाचं या ठिकाणी जे काम सुरू आहे त्या पुलाच्या या लोखंडाला देखील एकंदरीत गंज चढलेला आहे। म्हणजे या नवीन पुलाचं काम जे आहे त्या घोटवळ ग्रामस्थांना कशा पद्धतीमध्ये एकंदरीत नवीन पूल देणार आहेत या संपूर्ण चित्रावरून स्पष्ट होत आहे। आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे जे पुलाचं जे काम आहे हे 2 वर्षापासून रखडलेलं आहे। हे जे काम रखडलेलं आहे याकडे आता प्रशासन कसं पाहतंय किंवा संबंधित ठेकेदार हे काम का प्रलंबित ठेवतंय, हाच खरा प्रश्न या ठिकाणी ग्रामस्थांना पडलेला आहे। आपल्यासोबत या घोटवळ ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत। सर, आपलं नाव काय? मोरेश्वर धर्मा वाघमारे। मोरेश्वरजी, आपण काय सांगाल, नवीन पुलाचं जे काम सुरू आहे हे जवळपास किती वर्ष सुरू आहे आणि सध्याची कामाची परिस्थिती काय? सध्याची काम, नवीन पुलाचं काम प्रथम सांगा किती वर्षापासून सुरू आहे? नवीन पुलाचं काम किती वर्षापासून सुरू आहे सर? नवीन पुलाचं काम जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होते। आता त्याची काय परिस्थिती आहे? आता सर काम चालू आहे का सध्याचं? सध्या असंच काम हे बंद रखडलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टदार काही त्याच्याकडे काही लक्ष, आपण जर सर पाहिलं तर आता संबंधित जे ब्रिजचं काम चालू आहे त्याची पीसीसी पूर्णतः उखडून गेलेली आहे, त्याच्या शिगांना पूर्णतः गंज चढलेला आहे। याकडे आपण सदस्य म्हणून पुढे प्रशासनाकडे बोललेला आहात का की संबंधित ठेकेदारांना बोललेला आहात का? याच्या संबंधी आम्ही बोललेलो आहोत। बांधकाम विभागाला बी कळवलेलं आहे, पंचायत समितीला, तहसीलदारांना। काय वरिष्ठ अधिकाऱ्यांची काय याच्यावर प्रतिक्रिया आहे? त्या कॉन्ट्रॅक्टदाराची बोलणं झालं की आता सध्या आम्हाला पुढचा काही बिल पडला नाही, त्याच्यामुळं काही काम रखडलेलं आहे सध्या, असं आहे असे बोलण्यात त्यांचं संबंधित ठेकेदाराला बिल मिळालं नाही म्हणून काम प्रलंबित आहे असं म्हणतात। असं म्हणले कॉन्ट्रॅक्टदार। असे त्यांच्याशी बोलणं झालं की का थांबवलंय काम, तर सध्या हे बिल नाही मिळाल्या त्याच्यामुळं आमच्या जवळ काही पैशाचं कमतरता आहे, याच्यामुळं सर 2 वर्षापासून काम रखडलेलं आहे। 2 वर्ष ठेकेदाराला बिल मिळालं नाहीये? 2 वर्ष ते त्यांना माहिती असेल ना, बिल भेटलं असेल की नसेल। आपण सदस्य म्हणून याची खात्री केलीत का? केली सर। मग बिल मिळालंय की नाही? बिल मिळालं असेल, एक बिल त्यांना बोललो, एक बिल मिळाला आम्हाला, पण दुसरा टप्पा काही मिळालेला नाही, त्याच्यामुळं काही काम करता आलं नाही आम्हाला, असे त्यांचं म्हणणं आहे। आपण पाहिलात हे इथले ग्रामपंचायत सदस्य वाघमारे होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की बिल न मिळाल्यामुळे या पुलाचं जे काम आहे हे पूर्ण झालेलं नाहीये, हे काम जे आहे ते रखडलेलं आहे। आता एकंदरीत या संपूर्ण परिस्थितीकडे प्रशासन कसं बघते, कारण का या पुलाचं काम होणं अत्यंत गरजेचं आहे। शाळकरी विद्यार्थी असतील, त्याचबरोबर ग्रामस्थ असतील, याच पुलावरून जुन्या सध्या मार्गक्रमण करत असतात। मात्र जुन्या पुलाची अवस्था ही जीर्ण झालेली आहे आणि त्याचमुळे या नवीन पुलाचं जे काम आहे हे सुरू करण्यात आलं होतं। मात्र या नवीन पुलाचं काम देखील पूर्णतः 2 वर्षापासून रखडलेलं आहे। आता संपूर्ण या परिस्थितीकडे प्रशासन कसं पाहत आहे हेच खरं पाहावं लागेल। राजवैश्यम पॉइंट, टीव्ही मराठी, सुधागड, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।